नमस्कार. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या बंधू आणि भगिनींनो, तुमच्या लाडक्या ज्योतिष केंद्र या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ केवळ एक माहिती नाही, तर तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक दैवी संकेत आहे. जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून किंबहुना वर्षांपासून अपयशाचा सामना करत असाल, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असेल किंवा नशिबाची साथ मिळत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नियतीने पाठवलेला एक संदेश आहे. तुम्ही कुंभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशा एका खगोलीय घटनेबद्दल सांगणार आहे जी तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर करणार आहे. पुढे जाण्याआधी जर तुमची शनिदेवावर नितांत श्रद्धा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता तुमचे चांगले दिवस यावेत, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमच्या एका सकारात्मक कमेंटमुळे तुमच्या आयुष्यात शुभ ऊर्जेचा संचार होऊ शकतो. माझ्या कुंभ राशीच्या मित्रांनो, खूप प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता ती वेळ आली आहे ज्याची आपण सर्वजण वाट पाहत होतो. सूर्यदेव, जे आपल्या आत्म्याचे कारक आहेत, ते आता राहूच्या ग्रहणातून आणि शनीच्या त्या कडक काळ कोठडीतून मुक्त होणार आहेत. येत्या 14 एप्रिलला सकाळी 9:31 सूर्यदेव आपल्या परम उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करणार आहेत. मेष ही अग्नितत्वाची राशी आहे आणि तिथे सूर्य स्वतःचा महाअभिषेक करून घेणार आहेत. हा काळ म्हणजे तुमच्या आत्म्याच्या शुद्धीकरणाचा काळ असेल. वर्षभरातून एकदाच असा काळ येतो जेव्हा सूर्यदेव उच्च पदावर विराजमान होतात, आणि जेव्हा जगाचा राजा उच्च होतो तेव्हा सामान्यांच्या आयुष्यातील दुःख आणि दारिद्र्य जळून खाक होते. बघा, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील 2.5-3 वर्षांचा काळ समजून घ्यायचा असेल तर आपण शनीच्या गोचराकडे पाहतो. जर 1 वर्षाचा काळ कसा जाईल हे जाणून घ्यायचे असेल तर देवगुरु बृहस्पतींचे भ्रमण महत्त्वाचे असते. पण येणारा 1 महिना तुमच्यासाठी नक्की काय घेऊन येणार आहे हे साक्षात सूर्यनारायण ठरवतात. 14 एप्रिलपासून ते 15 मे पर्यंत सूर्यदेव तुमच्या कुंभ राशीच्या अगदी 3ऱ्या भावात विराजमान होणार आहेत. हा 3रा भाव पराक्रमाचा आहे, धैर्याचा आहे, आणि इथे बसून सूर्यदेव तुमच्या नशिबावर आपली दृष्टी टाकणार आहेत. 3रा भाव म्हणजे आपला आत्मविश्वास. आता कल्पना करा, जिथे तुमचा आत्मविश्वास असतो तिथे जर ग्रहांचा राजा येऊन बसला तर काय होईल? तुमच्या अंगात एक वेगळीच शक्ती संचारणार आहे. गेल्या काही दिवसांत तुमचा आत्मविश्वास ढासळला असेल, मी हे करू शकेन का अशी भीती वाटत असेल, तर आता ती भीती पळून जाणार आहे. तुम्ही आता मोठे निर्णय घेण्यास सज्ज व्हाल. जो धोका पत्करायला तुम्ही घाबरत होता, ती रिस्क घेण्याची क्षमता आता तुमच्यात 10 पटीने वाढणार आहे. जर तुमच्या आयुष्यात संघर्षाचे डोंगर उभे असतील तर समजून जा की आता त्या डोंगरांना फोडून रस्ता काढण्याची वेळ आली आहे. आजवर काय होत होतं? शनी आणि सूर्य हे पितापुत्र असूनही एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. शनी म्हणजे अंधार आणि सूर्य म्हणजे प्रकाश. हे दोन्ही ग्रह तुमच्या धनभावात एकत्र होते, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीला ग्रहण लागलं होतं. पैसे येत होते पण टिकत नव्हते किंवा कामाचे योग्य फळ मिळत नव्हते. पण आता ही युती तुटली आहे. सूर्य 3ऱ्या भावात आल्यामुळे तुमच्या आर्थिक बाजूला प्रचंड मजबूती मिळणार आहे. एखादा रखडलेला मोठा करार, एखादी बिझनेस डील किंवा जमिनीचे व्यवहार जे कित्येक दिवसांपासून अडकले होते ते आता अचानक मार्गी लागतील. एखाद्या मजबूत अग्रीमेंटमुळे तुम्ही यशाच्या शिखराकडे कूच करणार आहात. सूर्यनारायणाकडे एक खास शक्ती आहे, ती म्हणजे त्यांची समदृष्टी. राजा कधीच भेदभाव करत नाही. सूर्याची 7वी पूर्ण दृष्टी आता तुमच्या भाग्यस्थानावर पडत आहे. व्यास ऋषींनी सूर्याबद्दल किती सुंदर म्हटलं आहे. जपा कुसुम संकासम कास्यपेय महाद्वितीम तमो अरिम सर्व पापघनम प्रणीतो अस्मी दिवाकरम. जो अंधाराचा नाश करतो आणि पापांचे क्षालन करतो, तोच सूर्यनारायण आता तुमच्या भाग्याचा प्रकाश वाढवायला येत आहे. याचा अर्थ असा की आता केवळ तुमच्या कष्टावर नाही, तर तुमच्या नशिबावरही तुमची कामे होणार आहेत. कामात येणारे अडथळे, होणारा विलंब आता संपणार आहे. मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हा काळ तुम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवण्याची संधी देणार आहे. आयुष्यात अचानक असे काही बदल घडतील जे तुम्ही स्वप्नातही विचार केले नसतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती मनापासून पटत असेल तर एक क्षण थांबून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इतर कुंभ राशीच्या भावंडांनाही त्यातून प्रेरणा मिळेल. आता आपण बोलूया तुमच्या करिअर आणि सरकारी कामांबद्दल.
नवम भाव हा उच्च अधिकाऱ्यांचा आणि वडिलांचा देखील असतो. जर तुम्ही नोकरीमध्ये बॉसच्या त्रासामुळे त्रस्त असाल किंवा सरकारी कामात फाईल पुढे सरकत नसेल, एखादं टेंडर किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं असेल आणि त्यात अडथळे येत असतील, तर आता सूर्याचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. नवम भाव हा धर्माचा सुद्धा आहे. तुम्ही एखादे धार्मिक कार्य किंवा समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची योजना आखाल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. शिक्षणासाठी हा काळ सुवर्ण काळ ठरणार आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे, त्यांच्यासाठी सूर्याचा हा प्रकाश यशाचा मार्ग मोकळा करणार आहे. साक्षात हनुमानजींना ज्यांनी ज्ञान दिलं, ते सूर्यदेव आता तुमच्या बुद्धीला चालना देणार आहेत. कुंभ राशीसाठी सूर्यदेव हे तुमच्या सप्तम भावाचे म्हणजेच भागीदारी आणि वैवाहिक जीवनाचे स्वामी आहेत. जेव्हा तुमच्या करिअर आणि संसाराचा मालक स्वतः उच्च होतो, तेव्हा तुमची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. तुमच्या वैवाहिक आयुष्यात जर कडूपणा आला असेल, पती पत्नीमध्ये विनाकारण वाद होत असतील, तर आता तिथे प्रेमाचा ओलावा निर्माण होईल. ज्या तरुण तरुणींचे विवाह जमण्यात अडचणी येत होत्या, मंगळ दोष किंवा शनी राहूच्या दृष्टीमुळे लग्न ठरत नव्हतं, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी येईल. एखादं चांगलं स्थळ चालून येईल आणि तुमचे लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडेल. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सूर्यदेव म्हणजे तुमचे साक्षात वडील. तुमच्या घरात असलेले तुमचे वडील हे सूर्याचे रूप आहेत. जर तुम्ही वडिलांचा सन्मान केला, त्यांचे आशीर्वाद घेतले, तर जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला हरवू शकणार नाही. जर तुमचे वडील आनंदी असतील, तर तुमच्या कुंडलीतील कितीही खराब ग्रहदशा असली तरी सूर्यदेव तुम्हाला सावरून धरतील. आणि जर तुमच्या हातून वडिलांचा अपमान झाला किंवा त्यांचे मन दुखावले, तर सूर्य कितीही उच्च राशीत असला तरी तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही. त्यामुळे आजच संकल्प करा की आपल्या आईवडिलांची सेवा करायची आणि त्यांचा मान राखायचा. या काळात एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. रोज सकाळी सूर्याला तांब्याच्या तांब्यातून अर्घ्य अर्पण करा. त्या पाण्यात थोडं लाल चंदन किंवा लाल फूल टाका. आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करणे तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. जर तुम्हाला शक्य नसेल तर सूर्याच्या 12 नावांचे स्मरण करा. योगासनांमध्ये सूर्य नमस्काराचा प्रयास करा. यामुळे तुमचे आरोग्य तर सुधारेलच, पण सूर्याची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होईल. आता 14 एप्रिलला जेव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करतील, तेव्हा खरं मास संपणार आहे. खरं मास संपणे म्हणजे सर्व शुभ आणि मांगलिक कार्यांची सुरुवात होणे. तुमच्या आयुष्यात जे काही मंगल व्हायचं राहिलं होतं, त्या मंगल कार्याचा श्री गणेशा आता होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी विजयाचा काळ आहे. फक्त स्वतःवर आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. माझ्या कुंभ राशीच्या प्रिय मित्रांनो, हा प्रवास इथून पुढे अतिशय सुखकर असणार आहे. गेलेला काळ विसरून जा आणि एका नव्या उमेदीने कामाला लागा. नशीब तुमची वाट पाहत आहे. मला खात्री आहे की तुम्हाला ही माहिती आणि माझा सांगण्याचा प्रयत्न नक्की आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल, तर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमचा येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तुमचा दिवस मंगलमय होवो. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ.